वहिनी मस्त अजून 2 दे ना. हो हो घे गरम घे होत आहे. हा आता काही गरज आहे का तेलकट खायची? ए आई प्लीज हा 1-2 भज्यांनी काहीही होत नाही. खा ग तू. आई अहो खाऊ द्या तिला. या अवस्थेत चमचमीत खावंसं वाटत असेल. भलतेच बाई हिचे डोहाळे. जपा ग जरा आरोग्याला. हो गाई. वहिनी तो नजर. या झालं खेळून? हो. हे घे भज. आत्या तू पण खेळून आलीस का ग? अगं म्हणून तर तुला इतकी भूक लागली आहे. अगं तिच्या पोटात बाळ आहे ना, त्याला नको का काहीतरी खायला? आई मी जेव्हा तुझ्या पोटात होते तेव्हा तुला अशीच भूक लागायची का ग? हो रे पिल्या, तू माझ्या पोटात होतीस ना तेव्हा मी भरपूर आंबे खायचे. म्हणूनच ना तुला आंबे खूप आवडतात ना. म्हणजे आत्याच्या बाळाला खूप भजी आवडणार ना? हो ग सोन्या. मग काय झालं ग आजी? अगं मग कृष्ण आणि त्याचे सगळे मित्र माझघरात गेले. दह्याची हंडी तिथं खूप वर टांगलेली होती. कुणाचाच हात पोचेना. मग काय त्यांनी एक युक्ती केली. काय ग? कृष्णाचे सगळे मित्र असे गोलाकार उभे राहिले. कृष्ण त्यांच्या खांद्यावर चढला. मग कृष्णाचा हात मटकीपर्यंत पोहोचला. मग त्यांनी ना सगळी मटकी खाली उतरवली आणि सगळं त्यांनी संपवून टाकलं. आजी तुला माहितीये का? काय ग? आज की नाही आम्ही पण शाळेत मटकी फोडणार आहोत. हो का? वा हो. मज्जा आहे. आजी लवकर बस आली. हो झालंच. मीरा येतेस ना ग? मीरा येतेस ना ग? हा आले. मीरे अगं लक्ष कुठं तुझं? काय झालंय तुला? आई कालपासून मनात धाकधूक आहे. कधीपर्यंत तिच्यापासून हे लपून ठेवायचं? लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही बघ. उलट तिला बाहेरून कळलं ना तर आणखीच त्रास होईल. जेवढं आपण लवकर तिला सांगून टाकू तेवढं बरं असं कालपासून मलाही वाटतंय. पण ती दुरावली तर? तशी शक्यता कमीच आहे. पण जेवढ्या उशिरा तिला सांगाल ना तेवढे परिणाम वाईट होतील बघ. जेवढ्या लवकर जमेल ना तेवढं सांगून टाका तिला. अगदीच लहान नाहीये का ती आता. जय अरे आपल्याला हे करावंच लागेल. मीरा हायपर होऊ नकोस. तिला सगळं आत्ताच कळलं पाहिजे असं मला अजिबात वाटत नाही. अरे अरे समजून घे ना. आपण नको म्हणून लोक बोलायचे थोडेच थांबणार आहेत. तिला जर बाहेरून कळलं तर तिचा आपल्यावरचा विश्वासच जाईल. अरे मला असं अजिबात वाटत नाही. अगं तिच्यावर चुकीचा परिणाम झाला. ती काळजी आपण घेऊया ना. तिला सहज पटेल अशाच पद्धतीने तिला सांगायचं. आई सुद्धा तेच म्हणाले. मग आई आणि तूच मिळून सांगा. मला यात खेचू नका. सध्या माझी ती प्रायोरिटी नाहीये. कम ऑन जय, रियापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असू शकतं आपल्यासाठी? मीरा एनफ. हे बघ तुला हवंय ते कर. पण तिच्या मनातून आपण कायमचे दूर जाऊ असं प्लीज काही करू नकोस. जय अरे माझंही प्रेम आहे ना तिच्यावर. आपलं तिच्या मनातलं स्थान जपण्यासाठीच करतेय मी हे सगळं. मला पदोपदी वाटतंय की तिला आत्ता हे सांगणं गरजेचं आहे. जय अरे विश्वास ठेव ना माझ्यावर. काय रे पिल्लुडी, कशी झाली दहीहंडी शाळेत? अगं खूप मजा आली. तुला माहितीये का 4th स्टँडर्डच्या मुलांनी की नाही नाटक बसवलं होतं. अरे वा. हो आणि त्याच्यात कृष्णाचं सगळं बालपण वगैरे वगैरे होतं. ओ अगं म्हणजे गोकुळ दाखवलं का त्यांनी? हा ते पण. आणि तो कृष्ण जेलमध्ये बॉन्ड झाला ना ते पण. आणि काय दाखवलं? आणि तुला माहितीये का
तो कृष्ण सतत दही चोरून खायचा, म्हणून ना त्याला त्याची आई खूप ओरडायची. हो, आणि कृष्णाला 2 नाही होत्या, म्हणजे त्याचे डबल लाट झाले असतील ना. नाही ग, कृष्ण जेव्हा देवकीच्या पोटी जन्मला ना, तेव्हा कंस त्याला मारेल या भीतीनं वासुदेव त्याला गोकुळात पोचून आला, नंदा घरी. मग त्यानंतर यशोदेनीच त्याला मोठं केलं, त्याची काळजी घेतली. आई खुशीत घे ना. दमलं का ग माझं पिल्लू आज? आई, कृष्ण जेव्हा लोणी चोरत असेल तेव्हा त्याला त्याची यशोदाई खूप ओरडत असेल ना. हो. मग तो त्याच्या देवकी आईकडे जात असेल ना. नाही ग, अगं यशोदेनीच त्याला वाढवलं, तो कायम यशोदेकडेच राहिला. आणि चोरी करणं चुकीचंच आहे ना, म्हणून रागवायची ती. आणि ती रागवत असली तरी त्याला लोणी साखर पण तीच द्यायची खायला. तिनंच त्याच्यावर संस्कार केले आणि तिनेच त्याचे खूप लाड पण केले. म्हणजे यशोदाच त्याची खरी आहे ना. तुला कोण वाटतं? यशोदा. पिलू, मीच तुझी यशोदा आई असेल तर? आई, खुशीत घेतेस ना. नंदलाला